गडकरी रंगायतांबाहेर मनसैनिकांचा राडा सुरू असतानाच ठाकरे गटाचा मेळावा आतमध्ये सुरू झाला। मेळाव्यात ठाकरे गटाच्या नेत्यांनी राड्यावरती भाष्य करणं हे टाळलं होतं। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाण्याच्या मैदानातून एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय। धर्मवीर 2 सिनेमाचा संदर्भ घेत राऊतांनी शिंदेंना सुनावलंय, तर मला नमक-हराम 2 सिनेमा काढायचाय असा टोला देखील राऊतांनी लगावलाय। सोबतच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सापांचा फणा ठेचणार असा इशारा देखील राऊतांनी दिला। पण राजन विचारे मला एक सिनेमा काढायचा नमक-हराम 2। माझ्याकडे स्क्रिप्ट तयार आहे। नमक-हराम 2 एक नमक-हराम आला होता, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना। नमक-हराम 2चं स्क्रिप्ट माझ्याकडे तयार आहे। मी चांगला लेखक आहे, तुम्हाला माहिती आहे। मी संपादक आहे, मी पत्रकार आहे। राजकारण माझ्या समोर घडतं किंवा आम्ही घडवतो। बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं आपण घडवत राहिलं पाहिजे आणि बिघडवत पण राहिलं पाहिजे। तेव्हा लवकरच मी नमक-हराम 2 हा सिनेमा काढणार आहे आणि ठाण्यातल्या सगळ्या हरामखोरांवर प्रकाश टाकणार आहे। हे सकाळी कोणतरी म्हणत होते ते कशाला गेले दिल्लीत? तुमची कबर खणायला आम्ही दिल्लीत गेलो होतो, उद्धवजीच्या नेतृत्वाखाली। तुम्हाला गाडायला आम्ही दिल्लीत गेलो होतो आणि तुम्हाला आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही। हे जातात दिल्लीत, त्यांना भेट तरी मिळते का? मोदीच्या त्या गवतावर बसतात, पांढऱ्या पॅन्टवर गवत लावून परत येतात पाठीमागे असं येतात। बघा तुम्ही, जाताना पॅन्ट स्वच्छ असते, येताना सगळे गवत तिथं लागलेलं असतं असं पाठीमागे। आम्हाला माहिती आहे दिल्ली काय, तुम्ही आम्हाला दिल्ली शिकवू नका। शिवसेना प्रमुखांच्या कृपेने आमचं अख्खं आयुष्य दिल्लीमध्ये गेलंय। दिल्ली आम्हाला सांगू नका तुम्ही। आणि तुमच्या पोराबाळांना दिल्लीत पाठवायचं काम सुद्धा उद्धव साहेबांनीच केलं लायकी नसताना। ज्या सापांना आपण इतके वर्ष दूध पाजलं, या ठाण्यात अगदी हिंदू हृदय सम्राट धर्मवीर आनंद दिघे आणि उद्धव साहेब आपण सुद्धा वर्षानुवर्ष आपण ज्या ठाण्यातल्या सापांना दूध पाजलं, त्या सापांचे फणे ठेचण्यासाठी आम्ही कालच आलो असतो। पण लोकसभेत या सापांच्या शेपट्या फक्त वळवळत राहिल्या। विधानसभेत त्यांचे फणे ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही।